इतिहासातील महत्त्वाच्या घटना 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तिथून 1905 पर्यंतचा जो कालखंड होता तो मावळ्यांचा कालखंड होता आणि 1905 पासून 1920 पर्यंतचा जहालांचा कालखंड आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला. इथून पुढे आपण 1920 ते 1947 पर्यंतचा गांधीयुग म्हणजे गांधींनी केलेले कार्य आणि राष्ट्रीय काँग्रेसची वाटचाल या संबंधित माहिती बघणार आहोत. तर गांधी युगातील सर्वात पहिली महत्त्वाची घटना आहे 1917चे चंपारण्य सत्याग्रह. 1916च्या लखनौ अधिवेशनात राजकुमार शुक्ला या नीळ पिकवणाऱ्या स्थानिक शेतकऱ्याने गांधीजींना आपल्यावरील अन्यायाबद्दल सांगितले. चंपारण्यातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या 3/20 म्हणजेच 15% भागात जमिनीच्या मूळ मालकासाठी नीळचीच लागवड करणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले होते. त्यासच 3 कंठिया असे म्हणत. 20 कंठाचा 1 एकर व एकरी 3 कंठाची लागवड म्हणजेच 3 कंठिया पद्धत ही बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांमार्फत कायद्याने त्यांना बंधनकारक करण्यात आली होती. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेतीमध्ये त्याने काय पिकवावे याचे त्याला स्वातंत्र्य नव्हते आणि त्याच्या शेतीपैकी 15% भाग त्याने नीळची लागवड केली जावी असा कायद्याने त्यांना बंधनकारक करण्यात आले होते. 10 एप्रिल 1917 रोजी गांधीजींनी बिहारमधील चंपारण्य जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या मोतीहारी येथे सत्याग्रह यशस्वी केला व ब्रिटिश मयेवाल्यांच्या जाचातून नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची सुटका केली. गांधीजींनी भारतातील हा पहिला सत्याग्रह यशस्वी करून दाखवला. गांधीजींचा भारतातील हा पहिला सत्याग्रह होता. याच्या आधी दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी एक सत्याग्रह केला होता आणि तो यशस्वी करून दाखवला होता. भारतातील हा त्यांचा पहिला सत्याग्रह होता. यानंतर 1918 मध्ये गुजरातमधील खेडा या जिल्ह्यात मोहनलाल पांड्या या स्थानिक शेतकऱ्याच्या पुढाकाराने गांधीजींनी साराबंदी चळवळ सुरू केली व सरकारकडून शेतसारा माफ करून घेतला. त्यासोबत 1918 मध्येच अहमदाबादचा कामगार लढा म्हणजेच गांधीजींनी अहमदाबाद येथील मजुरांचा सत्याग्रह यशस्वी केला, जे 35% पगारवाढ झाली. अहमदाबाद हे गुजरातमध्ये आहे. 1918चा गुजरातमधील खेडा आणि गुजरातमधीलच अहमदाबाद ही 2 घटना त्यावेळेस घडल्या. त्यानंतर 1919ची जालियनवाला बाग हत्याकांड. या हत्याकांडाची पार्श्वभूमी पहिल्यांदा बघितली पाहिजे. सिनेट रौलेट समितीच्या शिफारसीनुसार 17 मार्च 1919 रोजी सरकारने रौलेट कायदा संमत केला. या कायद्यानुसार भारतीय लोकांना विना चौकशी तुरुंगात डांबणे, सरकारविरोधी विचारांचे साहित्य छापणे व जवळ बाळगणे हा राजद्रोह ठरवण्यात आला. म्हणजेच भारतातील कोणत्याही लोकांना विना चौकशी तुरुंगात घालता येत होतं. त्यासोबत सरकारच्या विरोधी कोणतेही साहित्य छापणे आणि जवळ बाळगणे हा राजद्रोह ठरवण्यात आला आणि या कायद्याच्या विरोधात कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नव्हती. 6 एप्रिल 1919 रोजी गांधीजींनी रौलेट कायद्याविरुद्ध देशभर हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते आणि त्यास प्रचंड प्रतिसादही मिळाला. रौलेट कायद्याविरुद्ध पंजाबमध्ये जनमत प्रक्षुब्ध झाल्याने सरकारने सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या प्रमुख नेत्यांना अटक केली होती. त्यासोबत ब्रिगेडियर जनरल रेजिनॉल्ड डायर म्हणजेच डायर या लष्करी अधिकाऱ्याने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम केला होता. सभाबंदी त्यावेळेस त्या भागामध्ये करण्यात आली होती अमृतसरमध्ये, म्हणजे त्या तिथे कोणतीही सभा घेतली जाऊ नये असा हुकूम जारी केला होता. तरीसुद्धा 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी सणादिवशी पंजाबच्या अमृतसरमधील जालियनवाला बागेत निषेध सभा भरवण्यात आली होती.
ही निषेध सभाबंदीचा हुकूम मोडून भरण्यात आली होती. त्यामुळे या सभेतील जनतेवर जनरल डायर याने दारुगोळा संपेपर्यंत गोळीबार केला आणि या गोळीबाराच्या आदेशांमुळे यावेळी झाडलेल्या सुमारे 1600 फायरिंगमध्ये 400 लोक मृत्युमुखी पडले व 2000हून अधिक लोक जखमी झाले. यामुळे भारतभर संतापाची लाट उसळली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाच्या निषेधार्थ ब्रिटिशांनी त्यांना दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. या घटनेवेळी मायकल ओडवायर हा पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता. त्याने जनरल डायरला गोळीबाराचा आदेश दिला होता. या लेफ्टनंट गव्हर्नर ओडवायरचा 1940 मध्ये सरदार उधम सिंग यांनी इंग्लंडमध्ये खून केला आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला त्यांनी घेतला. तर अशा प्रकारे 1919चे जालियनवाला बाग हत्याकांड हे रेव्होल्यूट कायद्याच्या विरोधात झाले होते आणि त्या कायद्याच्या त्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी उधमसिंग यांनी जनरल ओडवायर याचा खून 1940 मध्ये घडवून आणला. तर 1920ची असहकार चळवळ. 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकाराच्या देशव्यापी आंदोलनास भारतभर प्रारंभ झाला. 4 सप्टेंबर 1920 रोजी लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली कोलकाता येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन होते. 26 डिसेंबर 1920 या नागपूरच्या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावास राष्ट्रीय सभेने मान्यता दिली. या अधिवेशनाचे अध्यक्ष चक्रवर्ती विजय राघवाचार्य होते. आंदोलनाची सर्व सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आली. असहकारास प्रत्यक्ष सुरुवात ही 1 ऑगस्ट 1920 या तारखेला झाली होती. आंदोलनाचे स्वरूप काय होते तर शाळा, महाविद्यालय, विधिमंडळे, न्यायालये, कचेऱ्या तसेच परदेशी माल यावर बहिष्कार टाकून स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला होता. म्हणजे जेवढे काही सरकारी शाळा असतील, जे इंग्रजांच्या शाळा, महाविद्यालय, त्यांचं न्यायालय असेल, विधिमंडळ असेल, या ठिकाणी कोणीही जाऊ नये. म्हणजे जे काही त्यांचे कर्मचारी असतील त्या प्रत्येक कर्मचाऱ्याने किंवा मुलांनी, शाळेतल्या मुलांनी, न्यायालयातील न्यायाधीशांनी, भारतीय न्यायाधीशांनी त्या सर्वांवर बहिष्कार टाकला जावा. म्हणजेच इंग्रजांचे जे काही कारभार भारतात चालू होता तो भारताचा कारभार भारतीय लोकांच्या मदतीने चालत होता. त्यांना भारतीयांचं सहकार्य लाभत होतं. हे सहकार्य काढून घेणे यालाच आपण असहकार चळवळ असे म्हणतो. या असहकारामुळे इंग्रजांची सत्ता चालवणे त्यांना कठीण जाईल आणि भारताला स्वातंत्र्य मिळेल अशी या चळवळीमागची अपेक्षा होती. परदेशी मालाची होळी या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. देशभर राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या. म्हणजेच इंग्रजांच्या शिक्षण संस्था सोडून असहकार करून राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करून भारतातील सर्व विद्यार्थ्यांना त्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण देणे आणि इंग्रजांच्या शिक्षण संस्था बंद पाडणे असा त्यामागचा उद्देश होता. तर अशा प्रकारे 1920ची सुरू झालेली ही असहकार चळवळ 1922च्या चौरी चौरा घटनेमुळे बंद करण्यात आली. चौरी चौरा घटना ही काय होती? उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे 5 फेब्रुवारी 2022 या तारखेला शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला. यावेळी संतप्त जमावाने तेथील पोलीस स्टेशनला आग लावली आणि या आगीमध्ये 21 कॉन्स्टेबल व 1 सब इन्स्पेक्टर असे एकूण 22 पोलीस मरण पावले. चळवळ अहिंसक असली पाहिजे असे तत्व गांधीजींचे होते. या घटनेने व्यथित होऊन 12 फेब्रुवारी 1922 या तारखेला असहकार आंदोलन तत्काळ थांबवण्याचा आदेश गांधीजींनी दिला. 10 मार्च 1922 रोजी गांधीजींनी यंग इंडियामध्ये 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून आयपीसीच्या कलम 124A नुसार गांधीजींवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. आता गांधीजींना तुरुंगात टाकल्यानंतर काँग्रेसची जी काही सत्ता होती, म्हणजे काँग्रेसचे जे काही कार्य होतं ते कार्य थोडेसे थंड पडले. तर
गांधीजींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने नाराज झालेल्या तरुणांनी काँग्रेसचा त्याग केला. 9 जानेवारी 1923 या तारखेला अलाहाबाद येथे अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. या पक्षाचे संस्थापक होते चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू. स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास आणि स्वराज्य पक्षाचे सचिव होते मोतीलाल नेहरू. तर 1923च्या कायदेमंडळाच्या निवडणुकीत स्वराज्य पक्षाने 145 पैकी 45 जागा मिळवल्या व कायदेमंडळातील तो सर्वात मोठा पक्ष बनला. मुस्लिम लीगच्या सहकार्याने स्वराज्य पक्षाने अनेक सरकारी विधेयकांचा पराभव केला. म्हणजे स्वराज्य पक्षाचा मूळ हेतूच हा होता की निवडणूक लढवणे, कायदेमंडळात प्रवेश करणे व जनतेतील जे काही प्रश्न आहेत ते सरकार पुढे मांडून सरकारची अडवणूक करून त्यांच्याकडून त्या मागण्या मान्य करून घेणे. स्वराज्य पक्षाने केलेले कार्य संपूर्ण जबाबदार राज्य पद्धतीची मागणी त्यांनी सरकारपुढे केली. गोलमेज परिषदांची मागणी स्वराज्य पक्षाने केली आणि 1925मध्ये CR दास यांच्या निधनाने स्वराज्य पक्ष हा पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाला. त्यानंतर महत्त्वाची घटना 1927चे सायमन कमिशन. बारडोली सत्याग्रहाची तारीख चुकून इथे 27 झाली आहे, ती 27 नाही, ॲक्च्युली 28 आहे. त्या संबंधित आपण यानंतर बघूया. 1927चे सायमन कमिशन काय होते? 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा झाला होता. त्या कायद्यानुसार दर 10 वर्षांनी भारतीयांना राजकीय सुधारणा दिल्या जाव्यात यासाठी तरतूद करायची होती. त्यासंबंधी पाहणी करण्यासाठी 8 नोव्हेंबर 1927ला सायमन कमिशन भारतात आले. सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणजे 7 सदस्यांचे एक कमिशन भारतात आले होते. या कमिशनमध्ये जे 7 सदस्य होते ते 7च्या 7 सदस्य इंग्रज अधिकारी होते. भारताला दिली जाणारी घटना याचा निर्णय घेण्यासाठी एकही भारतीय सदस्य त्या कमिशनमध्ये नव्हता, म्हणून त्या कमिशनचा विरोध करण्यात आला. सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून भारतीयांनी सायमन परत जा, सायमन गो बॅक असे नारे देत सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. या सायमन कमिशनच्या विरोधामध्ये आंदोलन करत असताना लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. 30 ऑक्टोबर 1928ला लाहोर या ठिकाणी सायमन कमिशन विरुद्ध निदर्शने करत असताना जेम्स स्कॉट या अधिकाऱ्याने लाठी हल्ल्याचा आदेश दिला. लाठी हल्ल्यात पंजाब केसरी लाला लजपत राय गंभीर झाले आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 1928मध्ये घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे बारडोली सत्याग्रह. बारडोली सत्याग्रह काय होता? गुजरातमधील बारडोली जिल्हा सुरत या ठिकाणचा परिसरात दुष्काळात सरकारने शेतकऱ्यांचा सारा 25% वाढवला होता. यामुळे वल्लभभाई पटेल यांनी 1928 साली बारडोली येथे साराबंदी चळवळ उभारून ती यशस्वी केली. या घटनेमुळे जनता त्यांना सरदार पटेल या नावाने ओळखू लागली. सरदार पटेल यांचं नाव बारडोली सत्याग्रहाशी संबंधित आहे. बारडोली सत्याग्रह कुणामार्फत करण्यात आला असा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. बारडोली सत्याग्रह 1928ला सरदार पटेल यांच्यामार्फत करण्यात आला होता आणि हे बारडोली शहर गुजरातमधील जिल्हा सुरत या ठिकाणी होते. त्यानंतर 1928चा नेहरू रिपोर्ट हा महत्त्वाचा आहे. भारत मंत्री लॉर्ड बर्कनहेड याने भारतीयांना स्वतःची घटना स्वतःच बनवण्याचे आवाहन केले. पंडित मोतीलाल नेहरू यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि हे आवाहन स्वीकारून त्यांनी भारतीय घटनेचा आराखडा तयार केला. त्याच आराखड्याला आपण नेहरू रिपोर्ट असे म्हणतो. म्हणजे लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीयांना आवाहन केले की त्यांनी स्वतःची घटना स्वतः तयार करावी आणि ती घटना तयार करण्यासाठी मोतीलाल नेहरू, नीट लक्षात ठेवा, मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू या दोन्ही नावांमध्ये मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील होते. त्यांनी समिती नेमून एक रिपोर्ट तयार केला. त्याच रिपोर्टला आपण नेहरू रिपोर्ट असं म्हणतो. तो रिपोर्ट तयार केला होता 1928ला. त्या रिपोर्टमध्ये काय मागण्या होत्या?
तर भारतीयांना मूलभूत हक्क प्रदान करण्यात यावे आणि भारताला साम्राज्याअंतर्गत वसाहतींचा दर्जा देण्यात यावा. साम्राज्या अंतर्गत म्हणजेच ब्रिटिशांच्या साम्राज्याच्या अंतर्गत भारतीयांना वसाहत दिली जावी, वसाहतींचे स्वराज्य दिले जावे अशी त्यामध्ये मागणी होती. आणि ही मागणी मान्य करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी नेहरू यांनी ब्रिटिशांना दिला होता. परंतु हा कालावधी पाळला न गेल्यामुळे 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये वसाहतीच्या स्वराज्याच्या मागणीची 1 वर्षाची मुदत सरकारने न पाळल्याने लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव पास करण्यात आला. आता आधी मागणी होती अंतर्गत स्वराज्य. अंतर्गत स्वराज्य म्हणजे इंग्रजांच्या साम्राज्य अंतर्गत स्वराज्य. परंतु आता लाहोरच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. लक्षात ठेवा, नेहरू रिपोर्टमध्ये वसाहती अंतर्गत स्वराज्य होतं आणि लाहोर अधिवेशनामध्ये ज्या स्वराज्याची मागणी केली ते स्वराज्य होतं संपूर्ण स्वराज्य. तर वसाहतींचे स्वराज्य या उद्दिष्टाचा त्याग केला व संपूर्ण स्वातंत्र्य हे आपले ध्येय लाहोरच्या अधिवेशनामध्ये ठरवण्यात आले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. नेहरू रिपोर्ट हा मोतीलाल नेहरू यांनी तयार केला होता आणि लाहोर अधिवेशनातील पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला होता. या दोन्ही घटना लक्षात ठेवा. 1929च्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्य हे राष्ट्रसभेचे ध्येय ठरवण्यात आले होते. याच अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठराव संमत करण्यात आला. गांधीजींनी तडजोडीसाठी सरकारकडे दारूबंदी, 50% सारा माफी आणि देशी माला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता असे एकूण 11 मुद्दे जाहीर केले. सरकारने या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 14 फेब्रुवारी 1930 रोजी महात्मा गांधीजींनी भारतीय जनतेस सविनय कायदेभंगाचा आदेश दिला. सविनय कायदेभंगाचा जो आदेश होता तो 14 फेब्रुवारी 1930ला दिला होता. आणि त्यानंतर सविनय कायदेभंग सुरू करण्यासाठी गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी 78 अनुयायांसह एकूण 78 अनुयायांसह गुजरातमधील साबरमती आश्रमातून 385 किलोमीटर म्हणजेच त्यावेळेस 385 किलोमीटर म्हणजेच 240 मैल साबरमती आश्रमातून दांडी इथपर्यंतचा एकूण 385 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पायी सुरू केला. त्यालाच आपण दांडी यात्रा असे म्हणतो. साबरमती आश्रम ते दांडी हे दोन्ही ठिकाण गुजरातमध्येच आहे. एकूण 385 किलोमीटरचा हा प्रवास होता. 78 अनुयायी सोबत होते. 12 मार्चला हा प्रवास सुरू झाला 1930 मधील आणि 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी 5 एप्रिलला पोहोचल्यानंतर 6 एप्रिल या तारखेला गांधीजींनी समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला आणि कायदेभंग चळवळीस खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. सविनय कायदेभंग कशासाठी करण्यात आला होता तर सरकारने गांधीजींच्या मागण्या मान्य न केल्यामुळे गांधीजींनी आता कायदा मोडणे म्हणजेच कायद्याचा भंग करणे अशी चळवळ हाती घेतली आणि या चळवळीची सुरुवात त्यांनी दांडी यात्रेपासून केली होती. ब्रिटिशांचे सर्व जुलमी कायदे मोडण्यासाठी प्रतिकात्मक असा मिठाचा सत्याग्रह त्यांनी येथे सुरू केला होता. भारतात जिथे समुद्र किनारा होता तेथे मिठाचा सत्याग्रह करण्यात आला आणि जिथे समुद्र किनारा नव्हता तेथे इतर अन्यायकारक कायद्यांचा भंग करण्यात आला. उदाहरणार्थ बिळाशीचा जंगल सत्याग्रह, तेथे जंगलाची झाडे तोडून कायद्याचा भंग करण्यात आला आणि अशा प्रकारे सविनय कायदेभंग हा सुरू होता. सविनय कायदेभंगाच्या दरम्यान 1930, 1931, 1932 या 3 वर्षात 3 गोलमेज परिषदा झाल्या. या गोलमेज परिषदांची माहिती आता आपण बघूयात. या गोलमेज परिषदा का घेण्यात आल्या तर सायमन कमिशनने आपला अहवाल 1930 मध्ये दिला होता. जो 1927ला सायमन कमिशन आले होते त्या सायमन कमिशनने आपला अहवाल 1930 मध्ये दिला होता. परंतु त्या अहवालाची शिफारसी जनतेकडून नाकारण्यात आल्या. त्यामुळे इंग्लंडमध्ये 3 गोलमेज परिषदा भरवण्यात आल्या. त्यातली पहिली गोलमेज परिषद भरली होती 1930ला.
नोव्हेंबर 1930मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद सुरू झाली. या सभेमध्ये ब्रिटिश भारतातील एकूण 89 प्रतिनिधी हजर होते. परंतु राष्ट्रीय सभेने पहिल्या गोलमेज परिषदेत भाग घेतला नाही, त्यामुळे ही परिषद निरर्थक ठरली. पहिली गोलमेज परिषद कशासाठी भरली होती, तर भारतातील जनतेच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यांचा विचार करून एखादा ठराव करण्यासाठी ही परिषद भरली होती. परंतु भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करणारी मूळ राष्ट्रीय काँग्रेसच त्या सभेला न आल्यामुळे ही पहिली परिषद निरर्थक ठरली. राष्ट्रीय सभेच्या सहभागासाठी व्हाईसरॉय आयर्विन यांनी गांधीजींशी बोलणी सुरू केली आणि त्या बोलणीच्या मार्फत गांधी आयर्विन करार करण्यात आला. 5 मार्च 1931 या तारखेला गांधी आयर्विन करार करण्यात आला. या करारानुसार सविनय कायदेभंगाची चळवळ स्थगित करण्याचे गांधीजींनी मान्य केले. गांधीजींनी या करारानुसार पुढील तडजोडी मान्य केला की कायदेभंगातील जे सत्याग्रही होते त्या सत्याग्रहींची तुरुंगातून सुटका करण्यात यावी, समुद्रकाठच्या लोकांना मीठ तयार करण्याची परवानगी द्यावी आणि मिठावरील जाचक कर रद्द करण्यात यावा, अशा मागण्या मान्य करून गांधी आयर्विन करार करण्यात आला आणि गांधीजींनी गोलमेज परिषदेच्या म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेला येण्याचे मान्य केले. अशा प्रकारे गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेत हजर राहिले. भारताला त्वरित संपूर्ण स्वराज्य द्यावे अशी त्यांनी मागणी केली दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये, परंतु त्यांची मागणी अमान्य झाली. त्यासोबत अल्पसंख्याक लोकांना प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व देण्याच्या प्रश्नावर परिषदेमध्ये अनेक लोकांचे मतभेद झाले आणि एकमत होऊ शकले नाही. या सर्व कारणांमुळे गांधीजी तिथून 3 जानेवारी 1932 रोजी या सर्व कारणांमुळे गांधीजी डिसेंबर 1931 भारतात परत आले. जानेवारी 1932 गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीला पुन्हा सुरुवात केली. परंतु जानेवारी 1932 गांधीजींना अटक करून त्यांना पुणे येथील येरवडा या कारागृहामध्ये डांबण्यात आले. दुसऱ्या गोलमेज परिषदेवर दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कायदेमंडळातील जागांविषयी अनेक मतं बघितल्यानंतर विविध लोकांची मतं एक न झाल्याने रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी विविध जातींचा विचार करून जातवार प्रतिनिधित्वानुसार जातीय निवाडा जाहीर केला. जातीय निवाडा हा काय होता, तर या जातीय निवाड्यानुसार मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख या 3 जातींना विभक्त मतदारसंघ वेगळा मतदारसंघ त्यांना देण्यात आला. म्हणजे काय, तर मुस्लिम समाजातील प्रतिनिधित्वाला फक्त मुस्लिम लोकांनीच मत देणे, ख्रिश्चन समाजातील प्रतिनिधींना फक्त ख्रिश्चनांनी मत देणे आणि शिखाच्या प्रतिनिधींना फक्त शिखातील लोकांनी मत देणे, अशा प्रकारचा विभक्त मतदारसंघ त्यांनी जाती निवाड्यानुसार भारतीयांना देण्यात आला. या निवाड्यानुसार हजारो दलित हिंदूंपासून विभक्त होणार होते, कारण वेगळा मतदारसंघ दिला म्हणजे हिंदू आणि त्यांच्यामध्ये फूट पडणार होती. आधीच हिंदू मुस्लिममध्ये फूट पडली होती आणि आता परत हिंदू आणि दलितांमध्ये फूट पडेल. या कारणामुळे जाती निवाड्याचा प्रचंड विरोध करण्यात आला. या निवाड्यानुसार दलित बांधवांसाठी एकूण 71 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. या 71 जागांचा विरोध भारतामध्ये होत होता की स्वतंत्र मतदारसंघ दिले जाऊ नये. या घटनेतून 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार करण्यात आला. हा पुणे करार काय होता, तर दलितांना विभक्त मतदारसंघ देणाऱ्या जातीय निवाड्याविरुद्ध गांधीजींनी पुण्यातील येरवडा जिल्ह्यात त्यांना येरवड्यामध्ये त्या बंदी केले होते, तुरुंगात टाकले होते. त्यामुळे येरवड्यामध्ये 20 सप्टेंबर 1932 गांधीजींनी उपोषण सुरू केले. या आमरण उपोषणामुळे गांधीजींच्या जीवाला धोका होणार होता. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रहित लक्षात घेऊन गांधीजींशी तडजोड करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे 24 सप्टेंबर 1932 या आंदोलनाला म्हणजे
नीट लक्षात घ्या. 20 सप्टेंबर 1932ला गांधीजींनी उपोषण सुरू केले आणि 24 सप्टेंबर 1932लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यासोबत एक तडजोड करार केला. त्या करारालाच आपण पुणे करार म्हणतो. या करारावर गांधीजींच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती. हा करार येरवडा तुरुंगात झाला आणि येरवडा हे पुण्यात असल्यामुळे त्याला पुणे करार असे म्हणतात. त्यासोबत या पुणे कराराला ऐक्य करार असे सुद्धा म्हणतात किंवा गांधी आंबेडकर करार असे सुद्धा म्हणतात. या करारामध्ये काय सांगण्यात आले होते? या करारानुसार अस्पृश्यांसाठी वेगळे मतदारसंघ न ठेवता संयुक्त मतदारसंघ व 18% जागा, जे आधी विभक्त मतदारसंघ होतं त्याऐवजी आता संयुक्त मतदारसंघ म्हणजे प्रत्येकजण त्यांना मत देऊ शकत होतं, परंतु दलितांसाठी 18% जागा राखीव ठेवण्यात आल्या. ज्या आधी स्वतंत्र होत्या म्हणजे फक्त दलितांनी त्यांना मत देणे, त्याऐवजी आता संयुक्त मतदारसंघ केलं आणि 18% जागा राखीव ठेवण्यात आल्या. त्यामुळे हिंदू व अस्पृश्य अशी संभाव्य फूट त्या ठिकाणी टाळली गेली. अशा प्रकारे हा पुणे करार 1932मध्ये गांधी व आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद म्हणजे पहिली गोलमेज परिषद 1930ला झाली, दुसरी गोलमेज परिषद 1931ला झाली आणि तिसरी गोलमेज परिषद आता आहे 1932ला. लंडन येथे भरलेल्या तिसऱ्या गोलमेज परिषदेस राष्ट्रीय सभेचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी म्हणून तिन्ही गोलमेज परिषदांना ते हजर होते. तिसऱ्या परिषदेमध्ये सुद्धा राष्ट्रीय काँग्रेस न आल्यामुळे ती परिषद सुद्धा अयशस्वी ठरली. त्यासोबत केवळ फक्त 46 प्रतिनिधी त्या परिषदेसाठी उपस्थित होते. या तिन्ही गोलमेज परिषदेचे फलित म्हणून 1933मध्ये एक श्वेतपत्रिका जारी करण्यात आली. त्यानुसार भारताचा राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी 32 जणांची एक जॉईंट कमिटी नेमण्यात आली होती. त्या कमिटीने एक अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार 4 ऑगस्ट 1935 रोजी त्या अहवालाचे एका विधेयकात रूपांतर झाले आणि या विधेयकाचे भारतविषयक 1935च्या कायद्यात रूपांतर करण्यात आले. 4 ऑगस्ट 1935ला भारतविषयक 1935चा कायदा पारित करण्यात आला. अशा प्रकारे 1935च्या कायद्यापर्यंतची माहिती आता आपण बघितली आहे. इथून पुढचा जो काही इतिहास आहे तो आपण पुढच्या पार्टमध्ये बघूयात.